रसिक श्रोते हो, नमस्कार. आपणा सर्वांचे आजच्या या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी भैरवी सहर्ष स्वागत करते. मंडळी, आपण एकत्र जमलेलो आहोत ते लोकव्रत प्रकाशनाच्या ग्रंथालयात आणि या ग्रंथभंडारात कितीतरी मौल्यवान रत्न पुस्तकांच्या रूपात उपलब्ध आहेत. यापैकी काही निवडक रत्नांची आज आपल्याशी ओळख करून देण्यासाठी आम्ही या अभिवाचनाच्या कार्यक्रमात एकत्र आलेलो आहोत. बघूया आजच्या या कार्यक्रमात नेमकी कुठली कुठली रत्न आपल्या समोर वाचनाच्या रूपात येत आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम आयुष्याचं पुस्तक जी आपल्याला वाचायला शिकवते आणि आयुष्याच्या पुस्तकात पहिलं पान जिचं असतं त्या आईबद्दलच पहिलं अभिवाचन आपण ऐकणार आहोत. मंडळी, आपण कितीही मोठं झालो ना तरी आपल्या भावविश्वात आईचं स्थान सर्वोच्च असतं. आपल्या लहानपणीच्या आठवणींच्या केंद्रबिंदूस्थानी आईच तर असते. मी प्रदीप शेटे यांच्या आई ग या पत्र कोलाज या पुस्तकातून प्रदीपजींच्या एका निरागस आठवणीचं आता इथे अभिवाचन करते. या पत्राचं शीर्षक आहे धूर. हे पत्र त्यांनी त्यांच्या आईला उद्देशून लिहिलेलं आहे. प्रिय आईस, अगं कालची हॅवल केबलची जाहिरात टीव्हीवर पाहिलीस का? अगं ती नाही का, कसं सांगू तुला. एक छोटा मुलगा असतो, आई चुलीवर भाकऱ्या करत असते. तिच्या आणखीन एका बाळाचा रडण्याचा आवाज पाठीमागे ऐकू येत असतो. आईच्या हाताला चटके बसत असतात. मुलगा वायरचा चिमटा बनवून आईला देतो. आईच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान. आठवलं का? नाही आठवलं? ठीक आहे ग, दे सोडून. तसंही तू टीव्ही जास्त पाहतच नाहीस. तुला आठवतं आपल्या घरी गॅस साधारण 1977च्या आसपास आला. त्याआधी सगळं तू चूल आणि शेगडीवरच करायचीस. तिसरीत असेल मी तेव्हा. नेहमीप्रमाणे गोवऱ्यांवर रॉकेल ओतून पेटवल्या होत्यास तू. त्यावर लाकडं विशिष्ट पद्धतीने रचली होतीस. बोलता बोलता बोलून गेलीस, मेल्याने ओली लाकडं दिलीत. आता चूल पेटायला वेळ लागेल. लगेच तू दुसरं काम करायला निघून गेलीस. आज जे मॅनेजमेंट मध्ये आम्ही मल्टीटास्किंग अगं काही नाही ग, म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करणं हे शिकतो वाचतो, ते कौशल्य त्यावेळी तुझ्याकडे तेव्हाच होतं. तसं माझा आवडता छंद म्हणजे तुला स्वयंपाक करताना बघणं आणि तुझ्या बरोबर मनसोक्त गप्पा मारणं. चूल चांगल्या पद्धतीने पेट घेत होती का कोणास ठाऊक, मला वाटलं अजून चांगली पेटावी म्हणजे स्वयंपाक लवकर होईल. म्हणून मी लाकडं थोडीशी हलवली आणि घात झाला. अरे बापरे, पेट घेत असलेली चूल विझली. हातात फुंकणी घेतली, फुंकायचा प्रयत्न केला. कसं काय, फक्त फू फू करत होतो. फुंकणी वापरणं ही देखील कला आहे हे कुठं माहित होतं. सगळीकडे धूरच धूर धूर. लगेच तू पळत आलीस. काय केलंस रे? काहीतरी उद्योग करत असतो. माझा सांगायचा केविलवाणा प्रयत्न अयशस्वी झाला. रागानी माझ्या हातातून फुंकणी घेतलीस, लाकडं थोडीशी हलवलीस, एक फुंकर मारलीस, चूल लगेच पेटली आणि नंतर धूर सुद्धा गायब झाला. इतका वेळ अपराधी वाटत असणारा माझा चेहरा एकदम खुलला. मला वाटतं मी त्यावेळी टाळ्या देखील वाजवल्या असतील. तुझ्या रागावलेल्या चेहऱ्यावर हलकसं हसू फुटलं होतं. धूर पूर्णपणे नाहीसा झाला होता. तुझा चेहरा स्पष्ट दिसत होता. तुझे डोळे
पाण्याने डबडबले होते. आजही मला प्रश्न पडतो, तुझ्या डोळ्यात पाणी धुरानीच आलं होतं का? असू दे, माझ्या समजण्या पलीकडचं आहे ते. उत्तराची वाट पाहतो. लिहित जा गं, बरं वाटतं. तुझाच प्रदीप. मंडळी, अशा प्रकारचा एका लेकराचा त्याच्या आईशी असणारा संवाद व्यक्त करणारं हे सुंदर, भावपूर्ण असं पत्र होतं. खरोखर आईचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ असतं. ते कुठल्याही तराजूत आपण मोजू शकत नाही आणि कितीही लिहिलं तरीही ते योग्य पद्धतीने व्यक्त सुद्धा करता येत नाही. एकही कवी किंवा लेखक असा नसेल की ज्यांनी आईबद्दल लिहिलं नाही किंवा आईबद्दल भावना व्यक्त केलेल्या नाही. आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. यापासून आईसारखे दैवत नाही किंवा न मातुः परम दैवतम यासारखी अनेक वचनं आईबद्दलची आहेत, ती याच भावनेमुळे आणि याच प्रेमामुळे. खरंच आईचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ असतं. आदितीजी, हे जरी खरं असलं ना तरी प्रेमाच्या इतर काही छटा देखील तितक्याच अद्वितीय असतात. आता इथेच बघा ना, सहेला रे अशी साथ देऊन माणिकजी किती काही काही गोष्टी प्रेमानं निवेदन पर लिहितायत. सहेला रे, नुकताच 15 ऑक्टोबर झालाय, वाचन प्रेरणा दिवस. मग आता तूही प्रेरणा घ्यावीस आणि वाचावंस मला. बस माझ्या समोर, बघ माझ्याकडे आणि वाच माझ्या डोळ्यात काय लिहिलंय ते. नजरेला नजरेत खोल शिरू दे. डोळ्यातल्या गूढ गहऱ्या भावांना, स्वप्नांना वाच. कळतंय का काही? कळलं असेल तर वाचून काढ. अथ पासून इतीपर्यंत, म्हणजे तुझ्यापासून तुझ्यापर्यंत. मला आणखी वाचावं असं तुला वाटलं ना तर मी अलगद पापण्या मिटून घेईन. मला खात्री आहे, मिटल्या डोळ्यांचा माझा चेहरा वाचायला तुला नक्की आवडेल बघ. तुझ्या निकटतेची तृप्ती तुला माझ्या चेहऱ्यावर सहज वाचता येईल. पण म्हणून शेफारून जाऊ नकोस हं. अजून तुझं मला पूर्ण वाचून कुठं झालंय? खरं सांग, तू माझा हात हातात घेतोस तेव्हाही तू स्पर्शातून वाचत असतोस ना मला? माझी उदासी वाचून हातावर ठोपटत मी आहे ना असा दिलासा देतोस. हात सुटण्याची भीती वाटलीस की हात घट्ट धरून विश्वास देतोस. किती सुखाचं असतं ना हे असं वाचलं जाणं. पण त्याही पेक्षा आनंद होतो जेव्हा तू माझ्या डाव्या तळहातावरच्या रेषांना वाचत असतोस. कुठल्या तरी बिंदूवर बोट ठेवून म्हणतोस की बघ ना ग, हा मी आहे, माझं नाव लिहिलंय इथं. मग मी तू समोर नसताना त्या बिंदूमध्ये तुझं नाव वाचायचा प्रयत्न करते आणि उजवा हात हळूच त्या बिंदूवरून फिरवून घेते. माझ्या हातावरची ती अगम्य लिपी फक्त तुलाच कशी वाचता येते रे? हेही एक कोडच आहे. पण तू मला असा वाचत असतोस तेव्हा मला असं वाटतं की मी एक न संपणारं पुस्तक असावं. तू सतत जवळ बाळगावस. कोऱ्या करकरीत गंधात तू हरवून जावस. तू मला आजन्म वाचत राहावस. तुझ्या मनात मला तू अक्षर करावस. करशील ना? करच. इतक्या कळकळीनं विचारलेल्या प्रश्नाला कधी उत्तर मिळालं असेल का? बरं का संगीताजी, असे कितीतरी प्रश्न राधेलाही पडले असतील आणि त्या श्रीकृष्णाला सुद्धा. सहेला म्हणजे सखा, जशी सहेली तसाच सहेला, नाही का? आणि माणिकजींनी तर त्यांच्या सहेला या पुस्तकामध्ये आपल्या मनालाच एक आपला सहेला बनवला आहे आणि आपल्या मनातली अनेक आवर्तनं त्या त्याच्याजवळच व्यक्त करतात. पण राधेला आणि कृष्णाला जी काही मनामध्ये खळबळ चालली असेल, जे आवर्तनं आंदोलनं चालली असतील, ती एकमेकांना कळवायची असतील तर ते कसे कळवणार? तर
त्यांनी त्यासाठी मदत घेतली शब्दांची. पत्रांद्वारे त्यांनी हे आपल्यामधलं अंतर कमी केलं. आणि अशाच राधा आणि श्रीकृष्ण यांनी एकमेकांना लिहिलेल्या काल्पनिक पत्रांचा खजिना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत श्रेयाजी सरनाईक त्यांच्या हृदयस्थ या आगामी पुस्तकातून. आणि त्याच पुस्तकातलं श्रीकृष्णाने राधेला लिहिलेलं एक पत्र आता मी तुमच्या समोर सादर करते. प्रिय प्राणेश्वरी राधे, स्वतःला चंद्र म्हटलं हे छानच झालं. तू तशीच आहेस, चंद्रासारखी, शीतल, समजूतदार, प्रेमळ, लोभस. तू म्हणजे साक्षात प्रेम. एवढी साधी सोपी व्याख्या प्रेमाची करता येईल. रुक्मिणीजींना नकळत का होईना सूर्य म्हटलंस ते खरंच आहे. त्या तशाच आहेत, बुद्धिमान, प्रगल्भ, राजकारण तज्ञ, विदुषी. आणि माझे मनोव्यापारही त्या अगदी उत्तम जाणतात. मला समजून घेतात आणि तसाच माझा स्वीकारही करतात. यासाठी फार समजूतदारपणा हवा बरं. सोपं नाहीच आहे या कृष्णाला समजून घेणं. मी बऱ्याचदा एकटाच सर्व घडणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ लावत असतो. पुढे होणाऱ्या भावी संकटांच्या चाहुलीनं शहारतो. रुक्मिणी ही खरंच एक उत्तम पत्नी आहे. माझ्या एकांताचा भंग कधी करावा, कधी करू नये हे तिला चांगलं समजतं. माझ्या हालचाली, प्रवृत्ती, विचार हे सारे रुक्मिणींना न सांगता कळते. माझ्या चेहऱ्यावर पसरणारी वेदनेची डूब तिला कळते. माझ्या स्मिताचा अर्थ तिला लागतो. कपाळावर पडलेल्या आठ्यांचा अनुवादही ती वाचू शकते. किनाऱ्यावर असूनही एखाद्याला नदीपात्रात किती खोल गहन भोवरे आहेत याचा अदमास असावा तितकी ती मला ओळखते. म्हणूनच तुझ्याबद्दल तिच्याशी बोलताना कधीही संकोच वाटत नाही बघ. राधा हे नाव काहीतरी सांगताना ओठावर येतच. तुला म्हणून सांगतो, एकापेक्षा अधिक पत्नी असणाऱ्या पुरुषाचं जीवनही सोपं नसतंच कधी. कधी काय नाजूक समस्या उद्भवेल हे सांगताच येत नाही बघ. तरी बरं, रुक्मिणीजी फार समजूतदार आहेत म्हणून सर्व ठीक आहे. त्या खरोखरच महाराज्ञी पदाला शोभून दिसतात. भामा वयाने तशी लहान आणि बालिशही. या राण्यांच्या लहान सहान वेदना तत्काळ लक्ष घालून लगेच दूर कराव्या लागतात. नाहीतर मग त्याला समस्येचं रूप मिळतं. राधे, तुला म्हणून सांगतो, हा सवती भाव मोठा कठीण. जगातलं हे सर्वात विचित्र नातं. नको नको म्हणतानाही नियतीने बांधलेले असे हे नाते. तुम्ही स्त्रिया सवती भाव कसा सोसता, सहन करता हे खरंच आश्चर्यच आहे ग. हे आतापर्यंत स्त्री जन्माशी संबंधित होतं ते ठीक, पण आता द्रौपदीने बहुपतित्व विवाह करून एक वेगळीच क्रांती घडवून आणली. सर्वत्र खळबळ उडाली. देशोदेशी चर्चाही झाली. असे का घडले याचे उत्तर काळच देईल. तर मी बोलत होतो सवती भावाबद्दल. काही दिवसापूर्वी एक वेगळीच गंमत घडली बघ. तृणावर्तात एका युद्धासाठी गेलो होतो. नेमके त्याच वेळी नारद मुनींनी सत्यभामेला पारिजातकाचे फूल आणून दिले. मी परत आल्यावर भामा हट्टालाच पेटली. शेवटी तो स्वर्गस्थ वृक्ष तिला आणून दिला. याने स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट याने पुरुष अनेकदा संकटात सापडतात बघ. सत्यभामेने पारिजात लावला खरा, पण नेमका तिच्या महालाच्या मागच्या उपवनात, तोही शेवटच्या कडेला. खर तर दोन सवतींची सारखी दृष्टादृष्ट नको म्हणून मध्ये भिंतही स्थापली होती, पण तरीही झाडच ते. वृद्धिंगत झालेला तो पारिजातक मस्तकावरील फांद्यांनी झुकला, तोही नेमका रुक्मिणीजींच्या उपवनात. बुंधा इकडे आणि फूल मात्र तिकडे. रुक्मिणीजींच्या अंगणात दूध केशराची वर्षा झाली. मग काय विचारायलाच नको. भामेचे डोळे रडून रडून सुजले. रुक्मिणीजींना हसू फुटले. त्याच फुलांची माळ मला अर्पण केली त्यांनी. स्त्रीच्या मनाचं अजब रसायन प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही अजून अगम्य आहे. मानव अखंड ब्रह्मांड पादाक्रांत करेल. ज्ञान, विज्ञान, तर्क इत्यादी माध्यमातून सृष्टीतलं सर्व कोडं सोडवेल, पण स्त्री मन पूर्ण समजणारं तंत्रज्ञान, शास्त्र असणे शक्य नाही.
हे कोडे कधीही सुटणार नाही बघ. मला ना तुमची प्रेयसी, पत्नी, सखी अशी विविध रूपे जेव्हा बघतो ना, तेव्हा खरंच मी स्तंभित होऊन जातो. स्त्री सतत अखंड स्त्रीत्वासकट जगत राहते आणि पुरुष सतत अपूर्णत्वासह. दुःखही तुम्हीच निर्माण करता, ते भोगताही तुम्हीच, ते पचवताही तुम्हीच. एवढी ताकद फक्त स्त्रीतच असते. पुरुष सतत फक्त सुखाच्या शोधात असतो. तो फक्त सुख निर्माण करतो, सुखच उपभोगतो आणि सुखच पचवू शकतो. वेदना, दुःख, उपेक्षा हे सहन करण्याची ताकद फक्त स्त्रीमध्ये आहे. हेही तेवढेच सत्य आहे. तुम्हाला ना प्रश्नांचं उत्तर कधीच नको असतं. ते तुमच्या जवळच असतं. तुम्हाला फक्त शांतपणे ऐकून घेणारा एक सखा हवा असतो. त्याला सांगत सांगत तुमचं आंतरिक दुःख, वेदना, खेद तुम्ही स्वतः पचवता. दुःखही तुम्हीच निर्माण करता, ते भोगताही तुम्हीच आणि ते पचवताही तुम्हीच. एवढी ताकद फक्त स्त्रीतच असते. पुरुष सतत सुखाच्या शोधात. तो सुख उपभोगतो आणि सुखच पचवू शकतो. दुःख आणि स्त्री यांचा ना एक आदिम संबंध आहे बघ. म्हणूनच जमीन आणि स्त्री तिचं अवमूलन करणाऱ्या पुरुषाजवळ फार काळ टिकत नाही. एक एक मात्र मला गंमत वाटते बघ तुमच्या स्वभावाची. बोटात फूल धरावं तितक्या सहजतेने प्रियकराच्या हातात हात देणाऱ्या तुम्ही रागवलात की मात्र रुसवा, मनधरणी, अबोला असे सगळे शस्त्र अस्त्र सहज वापरता. तुमच्या मनाचा थांग पत्ताच लागत नाही. जे आहे असे वाटते ते तसे नसते आणि जे नाहीये ते आहे असेच तुम्ही भासवता. खोल खोल डोह आहे हा. द्रौपदीला रोजच बघतो ना मी. तिच्या मनाचा ना थांग पत्ताच लागत नाही. द्रौपदी अगतिक नाही, सुडाने पेटलेली आहे. एखादा सुडाने पेटलेला पुरुष फार तर एखादं कुटुंब निर्वंश करेल. पण पण स्त्री जर सुडाने पेटली तर लाखो कुटुंब निर्वंश करण्याची ताकद तिच्यात असते. स्त्री जेवढी नाजूक तेवढीच कणखरही. ती युद्धाला भीत नाही. महिषासूर मर्दिनीला कोणत्याच सहाय्यकाची आवश्यकता कधीही भासली नाही. तुला माहिती आहे का सखे, भगवान नारायणाने ब्रह्मांडातलं पहिलं चित्र काढलं तेही स्त्रीचं, एका अप्सरेचं. आम्ररसाच्या साह्याने भुईवर काढलं. गोडवा आणायला अजून गोड काय सापडणार? भुर्जपत्राऐवजी जमिनीची निवड केली. आत तप्त लाव्हारस सांभाळत वर हिरवे जीवन फुलवणारी. चित्र कोणाचं काढलं असेल तर उर्वशीचं. स्त्रीचं प्रातिनिधिक रूप, सौंदर्य आणि मदालसेची पुतळीच ती. तशीच बुद्धिमानही. तिच्या मनात काय चालू आहे हे पाहण्याचा ब्रह्मदेवाने प्रयत्न केला, पण व्यर्थ. तुम्हा स्त्रियांना मात्र पुरुषाच्या मनात काय चाललं आहे हे बरंच कळतं. सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट ही तुमच्याकडून सुटत नाही. प्रतिशब्दांची कुंचिका तुमच्याकडे तयार असते. कधी होकाराचं शस्त्र वापरायचं आणि कधी नकाराचं ब्रह्मास्त्र हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असतं. मौन, विलंब, उरुभंग, अधोवदन, गमन आणि विषयांतर या सहाही प्रकारचा नकार तुम्हाला उत्तम माहिती आहे. बरं, ते जाऊ दे. हे मी तुला काय सांगत बसलो, उगाच बडबडतोय झालं. राधे, ऐक तर, परवाच मी बलराम दादा सोबत एका युद्धाची आखणी करत होतो. त्यासाठी नकाशाही बोलवला. सोबत सेनापती सात्यकी होताच. बराच वेळ चर्चा झाली, रणनीती ठरली आणि अचानक माझं बोट नकळत वृंदावनात होऊन स्थिरावलं. खरं तर वृंदावन ते द्वारका फार अंतर नाही ग. आपण ठरवलं तर अगदी सहज भेटू शकतो. पण आपलं बोलणं झालंच आहे ना असे की मुद्दाम भेट घ्यायची नाही आणि झाली तर टाळायची नाही. वृंदावनाच्या निकट असलेल्या गोकुळात तर आपली पहिली भेट झाली. वृंदावनातल्या कुंजवनात किती भेटींची फुले फुललेली आहेत याची गणतीच नाही. कधी कधी तर न राहून आपण 2-3दा भेटायचो त्यावेळी. गप्पा आपल्या संपायच्या नाहीत. त्या साऱ्या भेटींची दृश्ये माझ्या नजरेसमोर तरळली आणि माझं कामातलं लक्षच उडालं. हे बघून बलराम दादा निघून गेला. त्याला तर संधीच हवी होती. सात्यकी तिथेच रेंगाळत होता. खरं तर त्याला कामासंदर्भात खूप विचारायचं होतं. 18 कुलीन, लाखो युद्ध सम्मुख
18 कुलीन लाखो युद्ध समूह यादवांचा महाविक्रमी अनुभवी अशा या सेनापतीलाही माझ्या गालांवर गुलाब फुललेले पाहून नकळत हसूच आलं बघ. एक एक करत सर्व निघून गेले. आता मी एकटाच उरलो. अर्जुनाला मत्स्यबेत प्रसंगी जसा फक्त माशाचा डोळा दिसत होता ना, तसं मला फक्त वृंदावन दिसत होतं. तेवढ्यात प्रतिहारीने निरांजने समया प्रज्वलित केल्या. धूप पात्रातून चंदन वाळ्याचे चूर्ण आणून सर्व कोपरे उदवले. कर्दळीच्या हिरव्या कंच द्रोणात बांधलेली स्वर्ण चंपकांची पिवळी धमक माळ कोणीतरी उशाशी आणून ठेवलेली होती. तुझा गोड चेहरा आणि या फुलांचं केवढं साम्य. चंदनाचा आणि चाफ्याचा वास एकमेकात इतका सहज मिसळून गेला की सौंदर्य आणि पावित्र्य यांनी हातात हात घालून मंद हसत समोर यावे. हा सुगंध मला मोहतो आहे सखी. तुझ्या उत्कट भेटीची इच्छा होती. कोपऱ्यात चंदनी देव्हारा आहे. विष्णूची प्रसन्न मूर्ती हसते आहे. चांदीच्या वाटीत सायं पूजेसाठी रक्तचंदनाचा लेप कोणीतरी आणून ठेवलेला असावा. मी त्या गंधात बोट बुडवलं. एक थंड लाट माझ्या शरीरातून गेली. तो ओला गोड स्पर्श असा वाटला जसा की मी तुझ्यासोबत यमुना जळात पाय बुडवून बसलो आहे. मी गंधाची एक लांब रेष ओढली. माझ्या राजवाड्यातील कक्षापासून ते वृंदावनातील कुंजस्थानापर्यंत. हीच खरी माझी भाग्यरेष. ही साधी रेष नाहीच. ही जगातली पहिली प्रेम कविता समज. ही भाग्यरेष सोडून मी असा उफराटा प्रवास का करतो आहे? तळ हातावरच्या रेषांना एकदा निरखले. तुझे नाव त्यात नाही. पण पण ही काल्पनिक रेषाच मी आपल्या दोघांना जोडणारा सेतूच मानतो. तुझाच राधारमण. रसिक श्रोते हो, अगदी हृदयापर्यंत झिरपत गेले नाहीत हे शब्द, या पत्रातले हे शब्द. किती नशीबवान होती ना राधा की तिचं समर्पण, तिचं अंतर्मन कृष्ण जाणत होता, तसा सखा तिला लाभला होता. हो ना माणिकजी? आवाज आवाज माणिकताई, तुमचा आवाज येत नाहीये. बरोबर सुमेधाजी. राधा आणि कृष्ण यांचं अद्वैत हे सर्वश्रुतच आहे. जिथे राधा तिथे कृष्ण असणारच, आणि जिथे कृष्ण आहे तिथे मीराही असणार. समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे मीरा. अशा मीरेचं चरित्र लिहिताना शिरीषजी कुलकर्णी सर आपल्या संत सम्राज्ञी या कादंबरीत काय लिहितायत ते आपण ऐकूयात. हे माझ्याकडे आहे पुस्तक आणि मी पुस्तकातनच वाचणार आहे. प्रसंग असा आहे की मीरेनी आपलं साम्राज्ञी पद सोडलं आहे. तिने तिचं राज्य सोडलं आहे आणि श्रीकृष्णाच्या शोधासाठी म्हणून ती पायी निघालेली आहे. तिच्या बरोबर तिची सखी मिथिला आहे आणि असंख्य साधूंचा जथ्था तिच्या बरोबर आहे. सगळे मिळून गावोगाव फिरत कीर्तन करत पुढे पुढे जात आहेत. आणि वृंदावन आता जवळ आलेलं आहे. वृंदावन जवळ आलंय म्हटल्यावर तिला आपल्या पूर्वजन्मातल्या गोष्टी आठवत आहेत. पूर्वजन्मी ती राधेची सखी होती, ललिता नावाची. आणि आता वृंदावन जवळ आल्यावर मीरेच्या मनात उचंबळलेल्या ह्या भावना आहेत, ज्या मी आता वाचणार आहे. कृष्ण प्रेमात मीही तेव्हा खूप बुडून गेले होते. भेटही सहज व्हायची. तो खोडेही तसाच करायचा. मी तर मनोमन त्याला तेव्हाच वरलं होतं. पण तो तर राधामय झालेला होता. हे का मला समजत नव्हतं? मग मी मनानं विरक्त झाले. हाती वीणा घेतली आणि कृष्णाला गाऊ लागले. कृष्णानं यावं आणि माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. मी माझा हा हट्ट कृष्णाला सांगून रिकामी झाले होते. इतकी की आता भूकही लागत नव्हती. मी पाणी घेतलं आणि कृष्णाची वाट पाहू लागले. अन्नभक्षण करायचं नाही हे मी अगदी ठरवून टाकलं होतं. मला ठाऊक होतं की तो माझी परीक्षा घेतोय. तो कोण आहे हे इतर गोपिकांना समजणं शक्यच नव्हतं. पण राधेला माझ्याविषयी ममत्व होतं. खरं तर कुठलीच गोष्ट आजवर तिच्यापासून लपून राहिली नव्हती आणि मीही लपून ठेवली नव्हती. एक लपून राहिला, तो कृष्ण.
तो एकदाच काळजात गेला आणि मी काळीच बंद करून टाकली. डोळे बंद करून घेतले आणि दूरवर घंटा मंदिरात छानशी किणकिणू लागली. मी त्याला हाक दिली आणि वाट पाहू लागली. तो येईल आणि पत्नी म्हणून माझा स्वीकार करेल. मी कृष्ण 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 पुटपुटत राहिले. असे किती दिवस गेलेत कोण जाणे. त्याची हाक कधी येईल आणि मी डोळे कधी उघडेन हे सारं अनिश्चित होतं. मी भासात रमू लागले. राधा सोबत असायची. मग एकदा त्यानं मला निरोप पाठवला की या जन्मी भेटणं नियतीला मान्य नाही. ऐकलं मी, पण मनाला समजून सांगणं खूप कठीण होतं. मला तो ह्या जन्मी का टाळतोय तेच समजत नव्हतं. त्या रात्री माझ्या लक्षात आलं की आपण कृष्णाशिवाय जगू शकणार नाही. त्यानंतर मात्र मी पाण्याचा छोटा घोटही घेतला नाही. मग मात्र तो आला, हसून बोलू लागला, पण मला त्याच्या स्वरात परकेपणच जाणवत होतं. मला सहनच होईना. अखेर मी त्याला म्हणाले, दयाघना, माझा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. मला बाकी काही नकोय. फक्त पुष्पमाला माझ्या गळ्यात घाल. मला जायचंय, उशीर होतोय, पण तुझी पत्नी म्हणून मला हा देह त्यागण्याचं भाग्य दे. पण तेव्हा त्याच्या डोळ्यात आसवं होती. त्यानं मला जाणीव करून दिली की आता खरंच उशीर झालाय, कारण तू तर तो देह कधीचाच सोडला आहेस. म्हणूनच तर मी तुझ्या बरोबर आलोय. मी पुढचा जन्म तुला देईन आणि आपण आधी विवाह करू, मग तू हवं तेवढं प्रेम कर माझ्यावर. कारण हा सारा जन्म राधेनं असाच मागून घेतला होता ग. तोच बोलत राहिला खूप वेळ. मी वाट बघत राहिले. मग त्या जन्मांतरामधली ती हजारो वर्ष मी कशी किती वाट बघितली हेही आठवू लागले. सगळं आयुष्य डोळ्यासमोरून झर झर जात राहिलं. मी चालत राहिले. अंधार वाट याच विचारात संपली. सूर्यनारायण हळूहळू वरती यायचं म्हणत असावा. थोडस दिसू लागलं होतं. बाईसा, आपण वृंदावनाच्या खूपच जवळ पोचलो आहोत, मिथिला म्हणाली. मी दोन्ही हात जोडले. अखेर मी तुला पुन्हा इथेच भेटणार होते तर. असंच योजलं आहेस ना रे तू. आता आणखी वाट बघणं सोसायचं नाही बघ. कृष्णा, मी साद घातली आणि सारं काही लख्ख दिसू लागलं. हरिओम. खरं म्हणजे काय बोलायचं. मीरेच्या समर्पणाला, भक्तीला, त्यागाला समजत नाही. निशब्द व्हायला होतं. भक्तीची ही परिसीमा किती अनुपम आहे ना. अगदी खरंय माणिकजी. भक्ती हा सर्वोच्च भाव आहे आणि ती भक्ती जेव्हा गुरुबद्दल असते तेव्हा तर अवर्णनीय असते. गुरुकृपा झाली की मानवाचा महामानव होतो हे वेळोवेळी सिद्ध झालंय. गुरु गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना जेव्हा नाथ संप्रदायाची दीक्षा दिली त्या अलौकिक प्रसंगाचं वर्णन गायत्रीजी मुळे यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने केलंय. ते वर्णन वाचताना आजी मी ब्रह्म पाहिले असा अनुभव येतो. त्यातलाच एक प्रसंग बघू. समोर एक शिळा होती. त्यावर एका व्याघ्रजिनावर एक योगी बसले होते. दंडाला, मनगटाला आणि गळ्यात रुद्राक्ष होते. शिखेला रुद्राक्ष होते. एका बाजूला कुबडी, हातात जपमाळ आणि एका बाजूला कमंडलू. तेजपुंज चेहरा, धारदार डोळे आणि लखलखत असीम तेज. धीर गंभीर आवाज, जणू ब्रह्मांडातून आकाशवाणी झाली असावी. मी त्या डोळ्यांना माझे डोळे भिडवले आणि अंतर्बाह्य एक थरथर अनुभवली. शरीरभर श्रेष्ठतम लहरींचा प्रवाह सामावला
अभूतपूर्व रोमांच माझ्या पाठीच्या मणक्यातून माझ्या शरीरात पसरले. सगळ्या चित्तवृत्ती शांत झाल्या. भोवताली नादब्रह्म जाणवलं. मी आत्मरूप, मी आत्मस्वरूप, मी आत्मा, अहम ब्रह्मास्मी. माझ्या समोर नाथपंथी श्री गुरु गहनीनाथ होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते बऱ्याच कालावधीपासून माझी वाट बघत होते. म्हणजे हे सगळे विधिलिखित होते. बाबांचा गृहस्थाश्रम, आळंदीकरांनी केलेलं ग्राम्यण, नाकारलेल्या मौंजी, प्रायश्चित्तासाठी त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा, गौतम कड्यावर व्याघ्रदर्शन आणि आता गुरुदर्शन. यातली प्रत्येक घटना ही पूर्वनियोजित होती. या क्षणासाठी इतका सगळा खेळ दैवाने मांडला होता. अनंत काळापासून जर गुरु गहिनीनाथ वाट बघत असतील तर हे घडणं अटळच होतं. मी त्यांच्या पायाशी वाकलो. माझे मस्तक त्यांच्या पावलावर ठेवलं. त्यांनी आशीर्वादासाठी उजवा हात माझ्या मस्तकावर ठेवला. माझ्या डोळ्यातून अखंड अश्रुधारांचा अभिषेक गुरुचरणांवर होत होता. ज्या क्षणी तो स्पर्श माझ्या मस्तकास झाला त्या क्षणाचे वर्णन करण्याचं शब्द सामर्थ्य माझ्यात नाही. काय वर्णन करू त्या क्षणाचे. तारका मंडलातील असंख्य तारकांचे तेज जणू त्या आशीर्वादात एकवटले होते. समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंग उंची, गंगेचे पावित्र्य, ब्रह्मांडाचे तेज त्या करस्पर्शात एकवटून माझ्या मस्तकात शिरत होते. तेजाचा स्रोत त्या करातून माझ्या कायेत प्रवाहित होत होता. माझे शरीर तेजोमय झाले होते, तप्त झाले होते आणि डोळ्यातून अखंड धारा वाहत होत्या. जणू परीस स्पर्श झाला होता. आज माझे सोने झाले होते. सद्गुरु गहिनीनाथांनी अलख निरंजन ही हाक माझ्या कानातून रंध्रारंध्रात भिनली आणि मी विरघळत गेलो. मी माझा उरलोच नव्हतो. माझ्यात माझे काही उरले नव्हते. नाथ संप्रदायाची दीक्षा मला मिळाली होती. मी अनुग्रहित झालो होतो. नाथ संप्रदायाने शैव पंथाची परंपरा पुढे चालवली होती. नाथ संप्रदाय वर्णव्यवस्था मानत नसे. आश्वस्त मनाने मी समोरील शिलाखंडावर बसलो. ऊर्जेचा स्रोत अखंडपणे माझ्यात सामावत होता. अज्ञान, अहंकार आणि अंधकाराचे जाळे फिटले होते. मी तेजोमय चैतन्याचा एक कण झालो होतो. ईश्वरी अस्तित्वानं ब्रह्मांड कायम भारावलेलं असतं. या ईश्वरी शक्तीने विश्वाचा अणुरेणू व्यापलेला असतो. या शक्तीलाच चैतन्य म्हणतात. या ईश्वरी शक्तीच्या चैतन्याने सृष्टीच्या कणाकणात जीवन असतं आणि मनुष्य प्राण्याच्या प्रत्येक कृतीत हे चैतन्य असतं. क्रियाशील चेतना आणि सुप्त चेतना अशा दोन प्रकारच्या चेतना असतात. सुप्त चेतना म्हणजे कुंडलिनी शक्ती. ही सुप्त शक्ती प्रत्येक व्यक्तीत असते. ईश्वरी शक्तीशी संलग्न झाल्यावर ही कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे चैतन्य सप्तचक्रातून कुंडलिनी शक्ती जागृत करतं. माझेही नाभिमंडल जागृत झाले होते. मणिपूर चक्र आणि अनाहत चक्रात ईश्वरीय शक्तीच्या अंशाने प्रवेश केला होता. छातीच्या मधोमध अनाहत चक्र जागृत झाले होते. कंठस्थानी असलेल्या विशुद्ध चक्रातून निघून चैतन्य आज्ञा चक्रात आले होते. अखेर जेव्हा सहस्त्राकार चक्र जागृत झाले तेव्हा संपूर्ण शरीर एक चैतन्य झाले होते. ईश्वरी अंशाने मी परिपूर्ण झालो होतो. कुंडलिनी शक्ती जागृत झाली होती. खरंच आहे, शिष्याला आत्मसाक्षात्कार होण्यासाठी गुरुचे आशीर्वाद, गुरुचे संस्कार हे आवश्यक असतात आणि तेव्हाच शिष्य घडतो. खरंय स्वातीजी. आणि जेव्हा हे संस्कार बालवयात होतात तेव्हा ते चिरंतन टिकणारे असतात. आता आपण ऐकूया डॉक्टर निर्मोहीजी फडके यांच्या बरं का मुलांनो या पुस्तकातली ही बालकथा. ही कथा मुलांसाठी असली तरी आपण सगळ्यांनीच त्यातून बोध घ्यायला हवाय. कथेचं नाव आहे पुण्यसरिता. चित्रावती नगरीचा राजा चित्रसेन हा एक पराक्रमी राजा होता. त्याच्या नगरीतून चित्राई ही नदी वाहत असे. तिच्या विशाल पात्राची नागमोडी वर्ण नगरीच्या सौंदर्यात भर घालत होती. तिचं पाणी आजूबाजूच्या शेतीला हिरवेपणा देत होतं. तर नगरजन, गुरढोरं सगळे तिचं पाणी पिऊन तृप्त होत. चित्राई या सर्वांची जीवनदायिनी होती. काळाच्या ओघात एक विचित्र बदल होऊ लागला. सर्वजण चित्राईच्या जलाचा वापर मुक्तपणे करीत होते
परंतु ते निर्मल राहावं, त्याचा प्रवाह अखंडित राहावा म्हणून काही उपाययोजना करण्याचं कोणाच्याच ध्यानी आलं नाही. हळूहळू चित्राईच्या प्रवाहाचं डबक्यात रूपांतर होऊ लागलं. राजा चित्रसेनाच्या दरबारात एकदा एक तेजस्वी ऋषी आले. त्यांनी नगरी पाहण्याची इच्छा दर्शवली. अतिशय आनंदाने त्यांना बरोबर घेऊन राजा नगर दर्शनाकरता निघाला. चित्राई नदीच्या किनाऱ्यावर आल्यावर ऋषींनी तिचं बदलतं स्वरूप बघितलं. ते काहीच बोलले नाहीत. महालात परतल्यावर भोजनाचा आस्वाद घेताना त्यांनी राजाच्या पाणी प्यायच्या फुलपात्रात त्याच्या नकळत अन्नाचे कण टाकले. पाणी पिताना ते अन्नकण पाहून तो भयंकर क्रोधित झाला. दास दासींवर ओरडू लागला. तेव्हा ऋषी त्याला म्हणाले, राजन, एवढंसं पाणी दूषित झालं म्हणून तू क्रोधित झालास, परंतु आपली जीवनदायिनी असणाऱ्या या पुण्यसरिता चित्राईचं मात्र तुला विस्मरण झालं. तिची ही अवस्था बदलवणं तुझ्या व तुझ्या प्रिय नगरजनांच्याच हाती आहे हे लक्षात ठेव, अन्यथा या नगरीचा विनाश अटळ आहे. राजाला आपली चूक उमगली. स्वतःच्या व नगरजनांच्या वतीने पुण्यसरिता चित्राईला तिचं मोहक रूप परत मिळवून देण्याचं वचन त्याने ऋषींना दिलं. इतक्या कमी शब्दात किती महत्वाचा संस्कार केला आहे ना निर्मोहीजींनी. सोनालीजी, जेव्हा एक संवेदनशील सामाजिक जाण असलेली लेखिका समाजात बदल घडवायचं ठरवते तेव्हा ती काय काय करते ते जाणून घेऊया डॉक्टर अरुंधती वैद्य लिखित अक्षर वैभव या लेखसंग्रहातील एका लेखामध्ये. प्रस्तुत लेख हा डॉक्टर अरुंधती वैद्य यांच्या अक्षर वैभव या आगामी पुस्तकातील कविता महाजन भिन्न व्यक्तिमत्व या लेखातील अंश आहे. कविता महाजन भिन्न व्यक्तिमत्व. कविता महाजन हे मराठी साहित्य विश्वातले एक अत्यंत महत्वपूर्ण नाव आहे. कविताने आपल्या साहित्य निर्मितीने साहित्य विश्वात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले असले तरी तिची समाजातली ओळख केवळ लेखक म्हणून नव्हती. तिचे कार्यक्षेत्र लेखनापुरते मर्यादित नव्हते. तिचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ती तळमळीची कार्यकर्ती होती. समाज जीवनाची उत्तम अभ्यासक होती. समाजातील दुर्लक्षित घटकांविषयी तिला विशेष आस्था होती. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यात मेळघाटच्या कोरकू लोकांच्या वस्तीत, वेश्यावस्तीत, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तिथल्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही विकासासाठी कविताने दिलेला लढा तिला समजून घेताना विसरून चालत नाही. प्रस्थापित पुरुष केंद्रित समाज व्यवस्थेत तिने तीव्र विरोध केला होता. समाज व्यवस्थेला तिने तीव्र विरोध केला होता. त्यामुळे समाजाने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तिला बंडखोर ठरवले. कविता केवळ बंडखोर नव्हती, तर ती करत असलेल्या कार्याच्या सगळ्या परिणामांची जबाबदारी स्वीकारून जगणारी, लेखनात आणि लौकिक व्यक्तिमत्वात विलक्षण समतानता असलेली लेखिका होती. अन्यायग्रस्तांच्या, वंचितांच्या कळवळ्याने लिहिणारे लेखक खूप सापडतात, पण वेळ पडली तर लेखकपणाची झूल बाजूला सारून सत्तेला, व्यवस्थेला तोंड देण्याचे धाडस दाखवणारे फार अल्प असतात. कविताजवळ ते धाडस होते. दबावाला बळी पडून तिने तिच्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. थोर लेखिका दुर्गाबाई भागवतांची आठवण करून देणारे असेच कविताचे व्यक्तिमत्व होते. दोघीही आपल्या विचारांशी प्रामाणिक होत्या आणि दबावाला बळी पडणाऱ्या नव्हत्या. दुर्गाबाई प्रमाणेच कविताचे लेखन आणि कविता अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. कविताने साहित्य क्षेत्रात पहिले पाऊल कवितेचे बोट धरून टाकले. ती कविता करायला लागली तेव्हा तिचे वय 16-17 वर्षाची होते. 4 चौघींप्रमाणे चाकोरीतले जीवन ती जगत होती. ती लिहित असलेल्या कविता मात्र इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. लोकांसमोर त्या आल्या तर त्या कवितांमधून काय अर्थ काढले जातील या भयाने ती त्या कविता फाडून टाकत असे. काही काळाने एकूणच समाज व्यवस्थेत स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या वंचनेचा, विटंबनेचा आणि त्यांच्या होणाऱ्या शोषणाचा व्यापक आणि मन सुन्न करणारा अनुभव तिच्या अतिशय संवेदनशील मनाला आला आणि ती शांत बसू शकली नाही. ती बंड करून उठली. खरे तर तिला लेखक व्हायचेच नव्हते, पण तिने जे जग बघितले त्या जगातल्या माणसांनी, तिथे तिला आलेल्या अनुभवांनी तिला हातात लेखणी घेऊन लेखन करायला बाध्य केले. कविता एक अत्यंत संवेदनशील, न्यायप्रिय आणि लढाऊ वृत्तीची सामाजिक कार्यकर्ती होती. सामाजिक उत्तरदायित्व मानणारी होती.
1990च्या दशकात जागतिकीकरणामुळे देशात सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक, ग्रामीण, शहरी अशा सगळ्याच स्तरांवर उलथापालथ सुरू होती. सामान्य माणसाच्या जगण्यावर, त्याच्या भावविश्वावर या बदलाचा प्रभाव पडला होता. कवितेच्या संवेदनशील मनावर या सगळ्या परिवर्तनाचा प्रभाव न पडला तरच नवल होते. या बदलत्या काळाचा आवाज घेऊनच तिची कविता जन्माला आली. सामाजिक कार्यकर्ती जगण्यातली भयंकर विसंगती तिला जाणवली. आदिवासी स्त्रियांची अस्तित्वासाठी चाललेली जीवघेणी लढाई तिने जवळून बघितली होती. चाकोरीतले आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांना त्यांच्यावर आलेल्या किंवा होणाऱ्या अन्यायातून आणि अत्याचारातून आलेले आत्मभान तिने बघितले होते. हे सगळे अनुभव अधिक अवकाशाची मागणी करत होते आणि मग कवितेचा हात सोडून कादंबरी लेखनाकडे वळावे लागले. कविता हा वाङ्मय प्रकार आत्मनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ आहे, तर कादंबरी हा वाङ्मय प्रकार समाजाभिमुख आहे, समष्टीचा आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये एकाच वेळी संचार करणे फार कमी लोकांना साधते. कविताने या दोन्ही बाजू स्वतंत्रपणे उत्तम रीतीने सांभाळलेल्या दिसतात. समाजाभिमुख अशा कादंबऱ्या लिहून तिने आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावले होते. ही कविताची पहिली कादंबरी, पण या पहिल्याच कादंबरीने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि प्रचंड टीकाही तिच्या वाट्याला आली. तिची भिन्न ही दुसरी कादंबरी प्रचंड गाजली होती. आणि भिन्न या कादंबऱ्या लिहिताना वास्तव चित्रणासाठी, तपशिलासाठी, बारकाव्यांसाठी, सत्याच्या शोधासाठी कविता अगदी वेश्यावस्तीत, क्लबमध्ये, जिथे सभ्य स्त्रिया जात नाहीत अशा सगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या स्त्रियांशी संवाद साधायची. तिच्या या वागण्यावर त्या काळी खूप टीका झाली, पण या कादंबऱ्यांना मिळालेल्या पुरस्कारांनी टीका करणाऱ्यांची तोंडे आपोआप बंद झाली. आणि त्यापेक्षाही भिन्न ही कादंबरी वाचताना ही लेखिका संपूर्ण मानवी जीवन कवेत घेऊ पाहते आहे असे तीव्रतेने जाणवते. तिला समाजात जे दिसले, जे जाणवले ते तिने या कादंबऱ्यांमधून प्रामाणिकपणे कोणतीही तडजोड न करता समाजासमोर आणले. कविताचे साहित्य वाचताना इतर लेखिकांपेक्षा ती वेगळी आहे हे सतत जाणवत असते. तिचे हे वेगळेपण तिच्या विचार करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे, तिच्या कार्यामुळे, तिच्या विषयाच्या निवडीमुळे आलेले आहे. आणि भिन्न या आशय, विषय, भाषाशैली, रचना या सगळ्या दृष्टीने वेगळ्या कादंबऱ्या लिहिल्या आणि या दोन्ही कादंबऱ्यांपेक्षा अगदी वेगळी कुहू ही कादंबरी लिहून तिने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले. कुहू ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्य विश्वातला एक अभिनव प्रयोग आहे. या कादंबरीचा ड्राफ्ट तिने 19 वेळा लिहून काढला होता. ही कादंबरी 3 डायमेन्शन असलेली चित्रमय कादंबरी आहे. कविताला चित्रकार व्हायचे होते. एक उत्तम चित्रकार म्हणून आपल्याला ओळख मिळावी हे तिचे स्वप्न होते. तिचे हे स्वप्न तिने अगदी वेगळ्या तऱ्हेने पूर्ण केले. कुहू ही फॅन्टसी आहे, पण या फॅन्टसीला तिच्या सूक्ष्म निरीक्षणाचा, जंगलातल्या जीवसृष्टीच्या वास्तव जीवनाचा भक्कम आधार आहे. मराठीतल्या स्त्री साहित्याचा अभ्यास करताना कवितेच्या लक्षात आले की मराठी लेखिका या काही ठराविक विषयांवर लिहितात. कधी विषय निवडीत नाविन्य असले तरी त्याची मांडणी पारंपरिक दृष्टिकोनातून करतात. या लेखिकांजवळ मुळाशी असलेल्या सत्यापर्यंत जाण्याची असोशी नाही. त्या मानाने तमिळ, मल्याळम, कानडी इत्यादी प्रांतातल्या लेखिका अधिक स्वतंत्रपणे विचार मांडणारे आहेत. त्यांचे साहित्य जर मराठी भाषेत आणले तर मराठी लेखिका त्यांच्यापासून बळ आणि स्फूर्ती घेतील. या विचारांनी प्रेरित होऊन स्त्री केंद्रित कथा लिहिणाऱ्या तमिळ मधली अंबाई, मल्याळी मधली मानसी, कानडी मधली वैदेही या 3 कथा लेखिकांचे कथासंग्रह तिने मराठीत अनुवादित केले. इस्मत चुगताई यांच्या तिला स्वतः आवडलेल्या कथांचा कविताने मराठीत अनुवाद केला. हा अनुवाद रजई या नावाने प्रसिद्ध आहे. या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. प्रत्येक लेखक त्याच्या लेखनातून प्रच्छन्नपणे प्रगटत असतोच. सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा भिन्न असलेल्या कविता महाजनचे व्यक्तिमत्व समजून घ्यायला तिचे ललित लेख फार उपयुक्त आहेत. कविता महाजन नावाची आग आता विझली असली तरी त्या आगीची धग उरात बाळगणारे तिचे साहित्य आपल्या सोबतीला आहे. कविता महाजन यांच्याच शब्दामध्ये लेखाची अखेर करते. तरीही कविताच उरली आहे फक्त रिकाम्या टेबलावर फडफडणाऱ्या कागदावर गोंदलेली अक्षरे. कविता महाजनांची लेखणी वास्तव मांडताना अतिशय टोकदार व्हायची. बरोबर आहे ना भैरवीजी? अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. आणि अशीच
उत्तम पद्धतीनं समर्थ लेखणीचं हे वैशिष्ट्यच आहे असं आपण म्हणू शकतो श्रेयाजी. अशीच समर्थ लेखणी असणाऱ्या एक लेखिका लोकव्रत लेखक संघाच्या माननीय रश्मीजी पदवाड मदनकर यांचीही आहे. त्यांचे बिट्स आणि बाईट्स हे पुस्तक जेव्हा हातात आले तेव्हा त्यातले लेख वाचताना वास्तवाचा जो चेहरा त्यांनी दाखवलेला आहे तो बघून आपण वाचक मंडळी समोर हादरतो आणि विचार करायला बाध्य होतो. किती सामाजिक अधोगती होत चालली आहे आपल्या समाजाची असा विचार, अशा शंका मनात यायला लागतात. असाच एक प्रसंग बिट्स आणि बाईट्स या पुस्तकातनं मी आपणा सर्वांसमोर वाचतेय. माणुसकीचा बोन्साय असं शीर्षक या लेखाचं आहे. जन्म नेमका कशासाठी घ्यायचा, कशासाठी जगायचे आणि नेमके काय करून मरायचे, हे बरेचदा अनेकांना सतावणारे प्रश्न असतील. जगताना येणाऱ्या सगळ्या संकटांना, सगळ्या कसोटींना तोंड द्यायला तयार असलेला माणूस, कष्ट करत दुःख भोगत जगणारा माणूस, एकमेव शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूला मात्र घाबरतो. खरं तर आयुष्यच माणसाला जन्मभर छळत असतं. आयुष्य नावाच्या यातनांतून सुटका हवी असेल तर एकमेव मार्ग तो म्हणजे मृत्यू. कवी सुरेश भटांच्या ओळी आठवतात. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. पण जे जीवनही वेदना हृदयाशी कवटाळून गोधडीच्या चरचर झालेल्या चिंध्यांसारख्या निष्प्रभपणे जगले, सुखाच्या सावलीचाही स्पर्श ज्यांच्या वाट्याला कधीच आला नाही, अशा अभाग्यांना मृत्यूनंतरही सुटका मिळू नये, मृतदेहाचीही विटंबना व्हावी, स्मशानापर्यंतचा प्रवास आयुष्याहून अधिक खडतर व्हावा, ही कसली नियती. सरणापर्यंत पोचायलाही यातनांचा पूल पार करावा लागावा आणि मृतदेहालाही ठेचकाळत डुचमळत जावे लागावे. वैकुंठापर्यंतचा प्रवासही असा पीडादायी असावा. गरिबीच्या झळा माणसाला कुठवर सोसाव्या लागाव्या. हे कसले भोग आणि हे कसले नशीब. हे भोग नियतीचेच नव्हतेच. भोग होते बौद्धिक बाता करणाऱ्या असंवेदनशील समाजाच्या तथाकथित नैतिक जबाबदारी झटकून पळ काढणाऱ्या वृत्तीचे. हे भोग होते माणसाचे माणूसपण गहाळ झालेल्या, नुसतंच पोकळ उरलेल्या संस्कृतीचा धोशा मिरवणाऱ्या बेगडी सामाजिक मूल्यांचे. असेच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या बायकोचे कलेवर खांद्यावर टाकून गाव गाठू पाहणाऱ्या दाना मांझीची ही हृदय पिळवटून टाकणारी घटना. ओडिसाच्या कालाहांडी जिल्ह्यातील भवानीपटना येथील दाना मांझी या माणसाची पत्नी क्षयरोगावर उपचार घेत असताना रुग्णालयात मरण पावली. प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत दिवस कंठणाऱ्या दानाला पैसे खर्च करून गाडी करून 60 किलोमीटरवर असणाऱ्या गावी तिचे पार्थिव घेऊन जाणे शक्य नव्हते. रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय अधिकारी सगळ्यांना त्याने गावापर्यंत ॲम्ब्युलन्सची सोय करून द्यावी म्हणून विनंती केली. पण मुळात पाषाण झालेल्या यंत्रणांना पाझर फुटेल कसा. अखेर मांझीने मृत पत्नीचे शव खांद्यावर लादले. सोबत आपल्या मातेच्या मृत्यूमुळे शोक करणारी त्याची 12 वर्षाची मुलगी चौला अश्रू ढाळत मागे चालत राहिली आणि सुरू झाला प्रवास सरणावरच्या यातनांचा. अपघात होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, संकटात सापडलेल्या, दुःखाने हतबल झालेल्या माणसांच्या अनेक कथा आपण रोज ऐकतो. पण आमच्या आतल्या संवेदना जाग्या होत नाहीत. आमच्यातल्या माणुसकी नावाच्या संवेदनेचा बोन्साय झालाय. असे काही घडले की आम्ही शासनाला दोष द्यायला आणि त्यांच्या माथी सारे आरोप मारून सोयीस्करपणे आमचा ढिम्मपणा जपायला पुन्हा मोकळे होतो. माझींचा 12 किलोमीटर पर्यंतचा प्रवास बघ्यांच्या मनोरंजनाचा विषय ठरला. सोशल नेटवर्किंग वरून त्यावर मस्करीही करण्यात आली. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवरून संतापाच्या प्रतिक्रियाही गाजल्या. पण प्रत्यक्षात अशा भयंकर परिस्थितीतही एखाद्या गरजूला मदतीचा हात कुणीही पुढे करू नये
ही शोकांतिका नाहीये का? सुदैवाने एका स्थानिक पत्रकाराने याचे चित्रीकरण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवल्याने भराभर सूत्र हल्ली आणि पुढील 50 किलोमीटरसाठी वाहन उपलब्ध होऊ शकले. दाना मांझीने त्याच्या पत्नीचे शव खांद्यावर लादले होते. त्याच्या स्वतःच्या संवेदना जिवंत असल्याचे ते लक्षण होते. पण आम्ही आमच्या बधीर झालेल्या संवेदना आणि स्वतःच मारून टाकलेल्या माणुसकीचे पार्थिव खांद्यावर घेऊन जगतो आहोत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिप्त राहून मजा बघण्याची, आत्ममग्न राहण्याची ही अधम प्रवृत्ती वाढीस लागते आहे. हे कोणाच्याच हिताचे नाही हे लक्षात घ्यायला हवे. वेळीत जागे व्हायला हवे, अन्यथा खूप उशीर होईल, खूप उशीर होईल. खरं म्हणजे या लेखाचं अभिवाचन केल्यानंतर काय बोलावं हेच मला कळत नाहीये. इतकं मार्मिक लेखन या लेखाचं रश्मीजींनी केलेलं आहे. खरंय भैरवीजी. बिट्स अँड बाईट्स मधला हा एकच लेख नाही, तर प्रत्येकच लेख आपल्याला अंतर्मुख करतो, विचार करायला भाग पाडतो. तर रसिका हो, तुम्ही आता ऐकलं की आपण किती वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांचं अभिवाचन आता आपण केलेलं आहे. किती वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं लोकरत प्रकाशनानं प्रकाशित केली. ह्या सगळ्या विषयांपेक्षाही वेगळा एक क्रीडा विषयक पुस्तकही आपण प्रकाशित केलंय. मिलिंद गुंजाळ सर यांचं, की जे रणजी ट्रॉफी आणि काउंटी क्रिकेट सामन्यात खेळले आहेत. बेटर थिंग्स टू डू इन लाईफ नावाचं पुस्तक आहे हे. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आपण नुकताच प्रकाशित केलाय आणि अल्पावधीतच याची 3री आवृत्ती छापायची वेळ आली आहे हे सांगायला खूप आनंद होतोय. आता अदितीजी, संगीताजी, सुमेधाजी, स्वातीजी, सोनालीजी, श्रेयाजी आणि भैरवीजी यांनी लोकरत प्रकाशनाच्या पुस्तक रत्नांना अभिवाचनाच्या कोंदणात बसवून तुमच्या समोर आणलंय. तर हे म्हणजे ह्या सगळ्या रत्नांचा एक पैलू तुम्ही बघितला आहे फक्त. जेव्हा पूर्ण पुस्तक वाचाल तेव्हाच या रत्नांचं स्वरूप आणि मूल्य सुद्धा जाणू शकाल. आणि ते मूल्य जाणल्यावर ते किती अनमोल आहे हे कळेल आणि ते वाचण्याचा आनंद किती आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. पण फक्त पुस्तकं वाचणं म्हणजे आनंद घेणं आहे किंवा असं नाही. आपण वाचनाचा आनंद अनेक प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे आपण पेपर वाचतो, साप्ताहिक जनमंगल वाचतो, दिवाळी अंक वाचतो. दिवाळी अंक म्हटल्यावर लक्षात आलं की जनमंगलचा दिवाळी अंक पण येणार आहे. तर भैरवीजी आपल्याला सांगतील त्याबद्दल. नक्की नक्की. रसिक श्रोते हो आणि वाचक हो, आपणा सर्वांना आम्ही सहर्ष सांगू इच्छितोय की साप्ताहिक जनमंगलचा दिवाळी अंक आपण लवकरच प्रकाशित करणार आहोत. त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या लेखनाची आम्ही वाट बघतो आहे. मागचा दिवाळी अंक तर एवढा दणक्यात आपला झाला होता, मला वाटतं त्याबद्दल श्रेयाजी जास्त सविस्तरपणे सांगू शकतील. कुटुंब शक्ती ही थीम घेऊन तो दिवाळी अंक आपण तयार केला होता आणि जितपत माझ्या लक्षात आहे 800च्या घरात पृष्ठसंख्या असलेला, बरोबर ना श्रेयाजी? 765. 765 अशी भरघोस पृष्ठसंख्या असलेला तो दिवाळी अंक होता. यावेळेसही संत साहित्य आणि संत साहित्यात ज्या विपुल काव्य प्रकारांचा समावेश केलेला आहे अशा थीमवर आधारित आपला दिवाळी अंक येणार आहे. आणि त्यामध्ये वापरल्या गेलेली वेगवेगळी वृत्त, वेगवेगळ्या स्तोत्रांमधनं आपल्या समोर आलेले छंद, त्याचबरोबर इतर संत साहित्यातील रसग्रहणात्मक लेखन यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. याचबरोबर जसं माणिकजी म्हणाल्या त्याचप्रमाणे मला आणखीन एक आनंद तुम्हा सगळ्यांशी शेअर करायला आवडेल की कदाचित लवकरच, कदाचित नाही हा शब्द मी मागे घेते, लवकरच आम्ही मन या विषयावर आधारित असा एक विशेषांकही साप्ताहिक जनमंगलच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर घेऊन येणार आहोत. याबद्दल मला वाटतं की सुमेधाजी आपल्याला जास्त व्यवस्थित सांगू शकतील. सुमेधाजी, तुम्ही काही बोलू इच्छिता याबद्दल? हो नक्कीच. मन
तर मन म्हणजे आजकाल आपण बघतो की जसं शरीराचं स्वास्थ्य महत्वाचं असतं तसंच मनाचंही स्वास्थ्य. एका सुदृढ शरीरात सुदृढ मन असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आजकाल या सगळ्या धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे म्हणा किंवा जे ताणतणावाचं जगणं चालू आहे त्यामुळे मनावर जो ताण पडतो त्यामुळे माणूस अनेक मानसिक आजारांचा बळी पडतो आहे. आणि शरीराचे आजार तर आपल्याला दिसतात, त्याच्यावरती उपचारही लवकर होतात. पण या मानसिक आजारांचं काय? ते अजूनही आपण ज्याला म्हणतो की त्याची फ्रीली मोकळेपणाने चर्चा होत नाही. आणि त्यामुळे काय होतं की लोक समुपदेशन म्हणा किंवा मानसोपचार तज्ञांकडे जाणं टाळतात. तर याच विषयाला वाचा फोडावी. त्याचप्रमाणे आजकाल जे पालकत्व कठीण झालेलं आहे, मुलांच्या समस्या वाढलेल्या आहेत. तर मुलं स्क्रीन ऍडिक्ट होतात आहेत, पुस्तकांपासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांच्यात जे काही मानसिक समस्या उद्भवत आहेत त्या समस्येलाही वाचा फोडणारं असं हे मन नावाचं जे आपण एक मॅगझिन काढणार आहोत साप्ताहिक जनमंगल तर्फे. तर त्याचं तुम्ही सगळ्यांनी स्वागत करावं आणि तुमच्या जे जे कोणी लोक मानसोपचार तज्ञ आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, ते जाणकार लोक याच्यामध्ये त्यांची मतं मांडणार आहेत. धन्यवाद सुमेधाजी. मंडळी, शेवटी मला हेच म्हणावंसं वाटतं की आपण आत्ता हा एक वसा सुरू केलेला आहे किंवा हे व्रत ज्याची आपण आज सुरुवात करून दिली ते व्रत म्हणजे वाचनाचं व्रत. वाचनानंद किती असू शकतो आणि कसा मिळू शकतो त्यासाठी आम्ही तुमच्याकडे या प्रश्नाचं छोटंसं उत्तर घेऊन आलो होतो. त्याचं उत्तर असं आहे की लोकव्रत प्रकाशन, साप्ताहिक जनमंगल या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वाचनासाठी एवढं भरपूर साहित्य उपलब्ध करून देतोय की तुम्ही वाचत राहा. आम्ही तुमच्यापर्यंत हे साहित्य विविध रूपात पोचवत राहणार आहोत. वाचाल तर वाचाल असं आपण सगळेच म्हणत असतो. यातलं पहिलं वाचाल म्हणजे वाचन कराल तर, आणि दुसरं वाचाल म्हणजे शिल्लक राहाल, उराल, स्पर्धेत टिकाल, अशा अनेक अर्थांनी आपण घेऊ शकतो. हा, पण इथे एक महत्वाची गोष्ट, इथे कुठेच वाचाळ असणं अपेक्षित नाही. तेव्हा बघा किती समृद्ध करणारी आपली भाषा आहे की एकाच शब्दासाठी एकाच म्हणजे एक सारखे शब्द असलेले किती विविध अंगी शब्द, किती विविध अर्थ देणारे शब्द आपल्या भाषेतनं आपल्याला दिलेले आहेत. तेव्हा तुम्हा सगळ्यांचे, मैत्रिणींनो तुम्ही नेहमी सोबत असताच, या स्क्रीनवर आता ज्या ज्या माझ्या मैत्रिणी इथे उपस्थित आहेत या सगळ्यांचे आभार मानते कार्यक्रमाच्या शेवटी. ते याच्यासाठी की तुम्ही सगळ्यांनी जो एक सगळ्यात अमूल्य असा वेळ नावाची जी गोष्ट असते जी आज कोणाचकडे उपलब्ध नसते तो दिलेला आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार, आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचे आभार. आणि या आवाहनासह की आज सुरू झालेला हा वसा असाच कायम जपून ठेवूया आणि छान छान वाचत राहूया. आत्ता आपल्या समोर ताबडतोब येणारी जी गोष्ट वाचायला खूप सुंदर अशी, ते म्हणजे जर श्रेयाजींची स्क्रीन तुम्ही बघितली तर तुम्हा सगळ्यांना दिसेल ते आहे हृदयस्थ नावाचं पुस्तक. त्याचंही स्वागत करूया आणि थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.